पिठलं, ज्वारीची भाकरी, बारीक चिरलेला कांदा आणि लोणचं, अशा प्रकारे आपलं साधं जेवण तयार आहे. वेलकम यूट्यूब माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी. मला तर पहिल्यांदाच व्हिडिओ घ्यायचा होता, पण आता 2 भाकरी झाल्या, आता तिसऱ्या भाकरीच्या वेळेस आपण व्हिडिओ घेत आहोत. मी आता हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीची भाकरी थापताना शरीरासाठी तर खूप चांगली राहते. ही भाकरी खायला थंड राहते, उन्हाळ्यामध्ये खायची. पण ही कधी कधी भाकरी करताना पण मोडू शकते, म्हणून आपण आधी गरम पाणी केलेलं आहे आणि आपण आता हे गरम पाण्याने पीठ मळून घेऊया. आता आपण थोडे थोडे पाणी घेऊया आणि पीठ मळून घेऊया छानसे. आता आपण हा गोळा छानपणे पूर्णपणे मळून घेतलेला आहे ज्वारीच्या भाकरीचा. ही भाकरी शरीरासाठी खूप चांगली आहे. शुगर, ज्या व्यक्तीला शुगर असेल त्यांच्यासाठी पण ही भाकरी खूप चांगली आहे. आता आपण भाकरी छानपणे थापून घेऊया. आता आपण भाकरी तव्यावर टाकून घेऊया आणि आपण आता भाकरीला पाणी लावून घेऊया. एका कडेने छानपणे पूर्ण पाणी लावून घ्यायचे. आता भाकरीला मी पलटून घेतलेली आहे. आता आपण भाकर छानपणे खरपूस भाजून घेऊ तव्यावर. हे बघा, आपली भाकर कशी टम्मपणे फुगलेली आहे. आपली ज्वारीची भाकर शरीरासाठी हेल्दी आणि खूप छानपणे खूप टम्म आपली भाकर फुललेली आहे. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या भाकरी सोबत पिठलं बनवणार आहोत गरम गरम. हे कांदे, हळद, हे लसूण आणि जिरे आणि हिरवी मिरची. लसूण आपण ना थोडेसे ठेचून घेणार आहोत. आज आपण बनवणार आहोत गरम गरम पिठलं. आता कढईमध्ये अगोदर मी तेल टाकून घेते. लसूण आपण छानपणे ठेचून घेणार आहोत. आता आपण अगोदर तेल टाकलं 1 पळी. आता आपण जिरं टाकून घेऊया आणि जिरं टाकल्यानंतर जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपण लसूण टाकून घेऊया. बघा, लसूणचा खूप छान सुगंध येतोय. आता आपण त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकून घेऊया. याला कोणी कोणी झुणका पण म्हणतं. भाकरीसोबत खूप छान लागतं. ज्वारीच्या भाकरीसोबत कधी भाजी वगैरे नसेल आपल्याकडे तर. आणि हे चांगलं खरपूस करून घेऊया. आता आपण टाकणार आहोत बारीक चिरलेले कांदे टाकणार आहोत. आपण इथं 1 वाटी डाळीचे पीठ घेतलेले आहे. आता या डाळीच्या पिठामध्ये आपण छानपैकी पाणी टाकून घेऊया आणि नमक पण टाकून घेऊया. आता आपण हे जे 1 वाटी जे डाळीचे पीठ घेतलेले आहे त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया. 1 वाटीला 1 ग्लास. अजून एक अर्धा ग्लास सुद्धा याच्यात पाणी ऍड होऊ शकतं. पूर्ण ह्या ज्या गुठळ्या झालेल्या आहेत पिठामध्ये आपण ह्या पूर्णपणे मळून घेऊया. आता हे आपण पूर्णपणे मिक्स करून घेतलेले पीठ पाण्यामध्ये, हे डाळीचे पीठ, चणा डाळीचे पीठ. आता हे पीठ आपण काय करूया, आपण आता जे कांदे, लसूण वगैरे भाजले याच्यात मिक्स करूया हळूहळू.
हे बघा, अशा प्रकारे हा ठेचा किंवा तुम्ही त्याला झुणका म्हणा किंवा पिठलं म्हणा, काही काही ठिकाणी त्याला काही काही वेगवेगळ्या पद्धतीचे नावं पण आहेत. आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया, एक चुटकी. आणि हे खानदेशामध्ये भरपूर फेवरेट आहे, ज्वारीची भाकरी आणि पिठलं. कधी कधी संध्याकाळी काही नाही राहिलं तर पिठलं भाकरी खाल्ली जाते. परत शिवाजी महाराजांनी सिंहगडावर सुद्धा हे झुणका भाकर हे खाल्लेलं आहे. खूप छान टेस्टी जेवण आहे हे. आता आपण लास्टमध्ये नमक टाकून घेऊया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. प्रकारे आपलं आता पिठलं तयार झालेलं आहे. आपण आता ताट करून घेऊया. पिठलं, ज्वारीची भाकरी, बारीक चिरलेला कांदा आणि लोणचं, अशा प्रकारे आपलं साधं जेवण तयार आहे.